याल तरी यारी लागे, अवघे माझ्या मागे मागे. आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो रे. हळूहळू चला कोणी कोणाचे न बोला, आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो रे. तुका म्हणे सांडा घाटे, तेने नका भरू पोटे. आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, एक माईक घ्या, एक जण. अरविंदेन पदारविन्दं, मुखारविन्दे विनिवेशयन्तं. वटस्य पत्रस्य पुटे शयानं, बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो. भगवत कृपेने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनाने होत असून सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांचा हा अभंग. एक तास भगवत चर्चा. पुन्हा एक बार ज्यांच्या कृपेने कथेचा विस्तार होतो, कथा विस्तृत होते, अशा श्रीगुरुचरणी साष्टांग दंडवत प्रणाम करून जमलेल्या समस्त संत मंडळी, भाविक सज्जन श्रोते सर्वांनाच या कीर्तन व्यासपीठावरून सादर प्रणाम आहे. आज काल्याचे कीर्तन आहे. परमार्थ क्षेत्रामध्ये साधन आहे आणि साधनाला साध्य आहे. साधन साध्य. साधन जेव्हा चालते तेव्हा साधक आहे आणि साध्य जेव्हा प्राप्त होते तेव्हा तो सिद्ध आहे. एक आहे साधन, एक आहे साध्य. दोन वर्ग आहेत, साधक आणि सिद्ध असे दोन वर्ग आहेत. साधकाचा वर्ग साधनामध्ये असतो तो साधक,
आणि जेव्हा ते सिद्ध होते, साध्य होते साधन, तेव्हा तो सिद्ध होतो. साधक आणि सिद्ध होण्याच्या मधला जो अंतराळ आहे, साधक आणि सिद्ध या दोन्हीच्या मधला जो टप्पा आहे, तुम्हाला कळालं मी काय म्हणणार, तो शुद्ध व्हायचा आहे. साधकानं शुद्ध व्हावं, शुद्ध झाल्यावर सिद्ध होत. या दोन्हीचा मधला टप्पा महत्वाचा आहे. शुद्ध साधक, शुद्ध सिद्ध. आणि शुद्ध होण्याचं साधन आहे. प्रमाणाने सांगायचं असेल तर आम्ही या कीर्तने सप्ताह शुद्ध होण्यासाठी आहे असं संतांनी सांगितलेलं आहे. कशासाठी आहे? शुद्ध झाल्याचं लक्षण काय आहे? आपल्या स्वभावामध्ये, व्यवहारामध्ये परिवर्तन, शुद्धाचा परिचय आहे. किती साधना केली आणि जर परिवर्तन होईना गेलं तर ठरवायचं की आपण शुद्ध आणि झालो नाही. जे मनामध्ये विकार आहेत, वासना आहे, विकृती आहे, अवगुण आहेत, जसेच्या तसेच असतील तर आम्ही शुद्ध अजून झालो नाही. आणि येत नसेल असं मनामध्ये, आपल्या आपण समजायचं की मी आता शुद्ध झालो. यद्यपि आपण सर्व परमात्माचे अंश आहोत, मुळामध्ये शुद्धच आहोत, पण या संसारात आल्यानंतर अशुद्ध झालो. शुद्धोहम बुद्धोहम, शुद्ध बुद्ध आहोत आपण सर्वजण. इथं आल्यानंतर संसारांनी मलिन करून टाकलं आणि कीर्तनानं पण आपल्याला शुद्ध व्हायचं. तर शुद्ध होण्यासाठी सप्ताह, करमणुकीसाठी, गोष्टी ऐकण्यासाठी, काहीतरी करण्यासाठी, दान पुण्यासाठी नाही, शुद्ध होण्यासाठी सप्ताह. मजा याच्यासाठी नाही. परमार्थ मजा येण्यासाठी नाही, सजा होऊ नये याच्यासाठी. मजा तर कशात नाही येते. व्यसनी माणसाला व्यसनात काय येते? मजा कशातही येऊ शकते, पण सजा होऊ नये याच्यासाठी परमार्थ. पातके करिता पुढे आहे पुसता, काय उत्तर देता होशील तू, मारिते तोडिते जोडिते निष्ठुर बहुसार. ते होऊ नये म्हणून परमार्थ आहे. आणि तो उद्देश ठरवूनच परमार्थ करा. आपणाला शुद्ध व्हायचं आहे परमार्थाला आणि सप्ताह ठेवायचं आहे, असं ठेवूनच करा. उद्देश ठरवा, उद्यम करा. उद्देश ठरवा, उद्यम करा. उद्देशा वाचून उद्यम माणसाला उद्धट बनवून टाकतो. उद्देशा वाचून केलेला उद्यम उद्धट बनवते जीवन. उद्धट म्हणजे कळत? उद्धटपणा, आगाऊपणा. उद्देश नसेल आणि उद्यम केला असेल तर तो काय ठरतो? उद्धट ठरतो.
आणि उद्योगानुसार केला असेल तर तो सुभट ठरतो. सुभट शब्द आहेत, मराठीच आहेत. दुसरे इंग्रजी नाही तुमच्या पुढे ठेवणार मी, मला येतच नाही. उद्देशा वाचून केलेला उद्यम उद्धट बनवते आणि उद्देशानुसार ठरवून केलेला उद्यम सुभट बनवते. सुभट काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. सुभट हे नाव मारुतीरायाला आलेलं आहे, अंजनी पुत्र सुभट. कारण की त्यांचा उद्देश ठरवून परमार्थ होता. एक आहे उद्धट, एक आहे सुभट. आहे की नाही? शब्दाचा खेळ बघा थोडासा, गमतीदार शब्द. म्हणून ज्याला सुभट होण्यासाठी परमार्थ आहे, उद्धट होण्यासाठी नाही. आश्रम कशासाठी आहे? हे परमार्थ एक आश्रम आहे. आश्रम विश्राम घेण्यासाठी आहे. जर उद्देश ठरवून आश्रम स्वीकारला तर विश्राम मिळेल, आणि उद्देशा वाचून आश्रम स्वीकारला तर बेश्रम होईल. विश्राम मिळणार नाही. काय विश्राम घ्यायचा आहे की बेशरम व्हायचं आहे, हे आपल्याला ठरवायचं. हे तीन तीन शब्दाचा खेळ आहे. आश्रम, विश्राम आणि बेशरम. सध्या काय चाललंय आमच्या जीवनामध्ये याच्यावर थोडंसं प्रकाश टाका, अवलोकन करा. जीवनामध्ये खरंच बदल होते का आमच्यामध्ये? आणि असं होत नसेल तर काय कारण? तर आम्ही उद्देश ठरवला नाही. का ठरवला नाही? आम्हाला उद्देश ठरवण्याचा, निर्णय घेण्याचं ज्ञान नाही. काय नाही? ज्ञान नाही. आम्हाला उद्धट व्हावं अशी अपेक्षा नाही, पण ज्ञान नसल्यामुळे आम्ही उद्धट होऊन चाललो. आणि मग ते ज्ञान नाही तर मग काय करायचं? ते उपाय आज आपल्याला पाहायचा आहे. कोणाच्या मागे जायचं ते ज्ञान पाहिजे असेल. माऊलीने एक ओवी लिहिली, ओवीमध्ये सांगितलं, सरकून घ्या. तिथं जागा रिकामी असेल तर कोणी आपली रिकामी जागा ठेवू नका. मागले पुढे सरकून घ्या आणि ध्यान लावून ऐका. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अथी आणावे, तरी संता या भजावे सर्वस्वेसी. हे उपाय कोणाच्या मागे जायचं? समाज अनुकरणीय आहे. स्वभाव माणसाचा कसा आहे? अनुकरणीय आहे. अनुकरण करते माणूस. आपल्या समोर ज्याचा आदर्श ठेवून आहे त्याच्याकडे पाहून तो अनुकरण करण्याचा मार्गावर लागतो. अनुकरणीय आहे हे लोक. आपण कशा? अनुकरणीय. अनुकरण करत असताना कोणाचं करावं हे थोडंसं कठीण आहे. चांगल्याचं करावं हे माहीत आहे, पण तो चांगलं कोण आहे हे कुठं माहीत आहे? चांगल्याचं करावं हे सर्वांना माहीत आहे, पण चांगलं कोण? लिहून आहे का त्याच्यावर? काही मीटर आहे का? काही मशीन आहे का तपासायची? काही नाही. अरे हे आमची बाहेरची जी अवस्था आहे, ऊपर से तो खूब बना, ऊपर से तो खूब बना, अंदर का भेद
राम जाने, ऊपर से तो खूब बने, अंदर का भेद राम जाने. कसं निवडायचं? आणि जेव्हा असं निवड करण्याची वेळ आली आणि निर्णय घेण्याचा प्रश्न उभारला समाजामध्ये, कोण वाईट कोण चांगलं, कोणाच्या मागे जाऊ, निर्णय घेण्यामध्ये संदिग्ध अवस्था झाली समाजाची. आम्ही काय करायचं? कोणाच्या मागे जायचं? कोणाच्या मागे लागाय गेलं तर ते सव चोराची मैत्री सारखी संगती होऊ लागली. एखादा माणूस सोमवारच्या बाजारला आला, बोदडीला, उशीर झाला, रात्र होऊ लागली, त्याच्या गावाला जायला वेळ झाली. आता रात्रीची वेळ, चोराचा सुळसुळाट, जायचं कसं? जवळ तर सगळं बरंच काही संपत्ती आहे, सोनं घेतलेलं आहे, चांदी घेतलेली आहे, रुपये पैसे आहेत, अजून काही आहे खिशामध्ये, बॅगमध्ये. भीती वाटू लागली. एवढ्यामध्ये कोणीतरी भेटला, सोबती अपरिचित व्यक्ती होता, ज्याचा परिचय नाही. त्याने विचारलं, काय हो, चिंता दिसेल या चेहऱ्यावर, काय? ते म्हणला, असं घरी जायचं आहे, वेळ होऊन गेला, अंधार पडला, चोराची भीती आहे. अरे रे रे, म्हणला मी तेच शोधत होतो. म्हणला मला कोणी सोबती नाही, मला बी त्याच गावाला जायचं. बरं झालं आपण दोघं मिळून जाऊ. याला बरं वाटलं. निर्भयपणानं त्याच्या सोबत तो गावातून बाहेर पडला. इतकं सुख वाटलं त्याला, इतकं सुख वाटलं. कुठपर्यंत? गाव सरत नाही तोपर्यंत. एकदा गाव संपलं, या माळाच्या वरी गेलं, ते सोबती होता चोर. कोण होता? आधी काय वाटलं? साथी वाटला, मदतगार वाटला. निघाला. संगती करत असताना कोणालाही आपल्याला वश करून घ्यायचं असेल, कोणालाही आपला शिष्य करायचं असेल, आपला अनुयायी बनवायचा असेल, तर सुरुवातीला त्याला चांगलंच वाटायचं करावं लागतं. आणि पुढे गेल्यावर एकदा आपलं झालं, पुढे गेल्यावर काय निघालं? ते गावातून निघते वेळेस जे सुख होतं ते आता सुख आता राहिलं नाही. मग आता जायचं कोणाच्या मागं? भरोसा कोणाचा करायचा? विश्वास कोणावर करायचा? असा प्रश्न ज्यावेळेस उपस्थित झाला सृष्टीमध्ये सज्जन लोकांना, तेव्हा भगवंताचा अवतार झाला की हे आता कोणाच्याही मागे जातील तर फसतीलच. म्हणून कोणाच्याही मागे न जाऊ देता स्वतः आपल्या मागे घेऊन जाण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी परमात्मा उत्तीर्ण अवतार घेऊन आला. त्या अवताराचं वर्णन आहे. गोकुळामध्ये भगवान कृष्ण परमात्मा होता की हे समाज दिशाहीन झालेलं आहे. अनेकाचे अनेक मत आहेत, आपल्या आपल्या मागे घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. योग्य दिशा कोणी दाखवणार नाही आणि या समाजाचं आता पतन झाल्याशिवाय राहत नाही. कोण मार्ग दाखवणार माझ्याशिवाय? अरे हे माझे आहेत, माझ्याची चिंता कोण करायची? मलाच करायची. कोणाला वाटलं? भगवंताला वाटलं. दया आली देवाला. हे माझे जीव आहेत, माझे अंश आहेत. मार्गदर्शन हे कोणाच्याही मागे चालेल तर ते तर भटकून टाकाले. आणि आता कोण यांचं कोण आहे? आपणालाच जावं लागणार. स्वतः परमात्मा अवतार घेऊन सर्वांनी प्रार्थना केली की पृथ्वीवर पाप झालं, अन्याय अत्याचार वाढला, कोणीही मार्गदर्शक राहिलं नाही, नेतृत्व देणारा कोणीही नाही.
नेत्रहीन दिशाहीन समाज, भटकत चाललेला समाज देवाला दया आली. संतांनी प्रार्थना केली की हे प्रभू, हे तुझा धर्म आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे. परमात्मा काय करतो की आपण येण्याच्या आधी संतांना पाठवून देतो. संतांच्या आटोक्यात आलं तर ठीक, नाहीतर संतांना सांगतो थांब आता बघू दे मला, सोय आता तू थांब. संत येतात ते सावध करण्यासाठी येतात, आणि सावध जर झाले नाही तर परमात्मा येतो, परंतु तो सावध करत नाही. सावध मधलं सा निघून जाते. मी काय करतो? वध. कधी भूकंप आणून करते, कधी अतिवृष्टी करून करते, कधी काही करून करते, कधी कुठलं ना कुठलं घेऊन येते, अवगुण आणून देते कोणामध्ये. काहीच नसलं तर त्याला पियाला शिकवून मारतं. त्याच्याकडे खूप त्रास आहे, मार्ग आहे. परमात्मा आहे. विनाशाय च दुष्कृतां विनाश काल. आणि जेव्हा आपल्याला चांगलं ऐकू वाटत नाही तेव्हा समजायचं की आपला विनाश काळ आलेला आहे. तेव्हाच आपली बुद्धी विपरीत झाली. ऐकू वाटत नाही, सांगलेलं कळत नाही, विनाश काल. मग संतांची महापुरुषांच्या प्रार्थना ऐकून परमात्माने ठरवलं की मी येणार आहे, पण येण्यासाठी कुठं जावं, काय करावं, जागा शोधावं लागली. अनेक जन्माचं तप ज्यांनी केलं होतं की आपल्या पोटी परमात्मा अवतीर्ण हो, देव माझा पुत्र होऊन यावं अशी अपेक्षा केलेली अनेक जन्मापासूनची ती देवकी, जिची देवमयी बुद्धी आहे ते देवकी आहे, आणि ज्याचं विशुद्ध मन आहे तो वासुदेव आहे. वसुदेव आहे ना, वासुदेव नाही, वसुदेव आहे. विशुद्ध मन हे वसुदेव आहे, देवमयी बुद्धी हे देवकी आहे. अनेक जन्माचं तप करणारी ती देवकी, जिचा उद्देशच देव होता, तिचं नाव देवकी आहे. जिचा उद्देशच होता की आपण काहीतरी समाजाला देवावं, तिचं नाव देवकी. आता सगळ्या घेवक्या झाल्या, देवक्या एक बी राहिल्या. देवकी देव, घेवकी नव्हती, ते देवकी होती. अशी देवकी अनंत जन्माचं तप, ती जागा शोधली. कथा तुम्हाला माहीत आहे की ती कंसाची बहीण आहे. वसुदेवासोबत सोयरीक झाली, लग्न झालं, बरात निघाली, आकाशवाणी झाली, खडगं काढलं, देवकीला माराय धावला. वसुदेवानं हात धरला, देवकीचा वध करू दिला नाही. तिच्या पोटी जन्मलेला शत्रू आहे तर ते संतान तुला मी देऊन टाकतो अशी भाग केली. त्यांनी सोडून दिलं, परंतु तिनं हातकड्या घातल्या, आपल्या बंदीशाळेमध्ये जेलमध्ये ठेवलं. काही काळाच्या नंतर ते पुत्र झाले. 6 लेकरं मारून टाकले. 7वा गर्भ देवकीच्या पोटातून गर्भातून रोहिणीच्या गर्भामध्ये स्थापित केला. 8व्यानं कृष्ण आला. झाली कथा. लई लांब लचक करायचं. 8व्यानं कृष्ण आला.
त्याला आठवून टाकायचं होतं. 8वा कृष्ण आहे, अष्टमी तिथी आहे, 8वा अवतार आहे, 8 वर्षाचा होऊन उभा राहिलेला आहे. अष्टमी तिथी आहे, रात्रीच्या वेळेस जन्माला आलेला आहे. कारण की त्रास रात्रीचा होता. दिवसा सगळे साधू होऊन बसत होते आणि रात्रीला खऱ्या साधूची ओळख केव्हा होते? रात्रीच्या वेळेस होते. दिवसभर भगवे कपडे घालून फिरणारे संध्याकाळी बाटला घेऊन बसतात, तेव्हाच त्याची ओळख होते. तसं आमची तुमची ओळख त्याच वेळेस. कृष्ण रात्रीच का जन्माला आला तर ते रात्रीच कळते खरं काय आणि खोटं काय. दिवसा नाही कळत. यद्यपि कृष्णाला तर दिवसा रात्री कळण्याचा संबंध नाही, त्यांना केव्हाही कळते. तो परमात्मा आहे, न सांगता कळते. परंतु एक रीत आहे की जेव्हा मनुष्य आकारानं जन्माला आलं तेव्हा माणसाचीच रीत अवलंबन करावी लागते. देवत्व दाखवायचं नाही. देवत्व दाखवल्यावर लीला संपून जाते. म्हणून खऱ्या खोट्याचा निवाडा करायचा असेल तर रात्री होते की दिवसात? सर्वांना माहिती आहे, रात्री निवाडा होते. म्हणून कृष्ण रात्री जन्माला. झिमझिम पाऊस, कृष्ण पक्ष, श्रावण मास, मंद सुगंध शीतलहर. अशा वेळेस परमात्मा प्रकट झाला. देवकीच्या समोर उभा टाकला. 4 भुजा आहेत. देवकी माता, मी आलो. तुझी तपस्या पूर्ण झाली, मी तुझ्या समोर आहे. कोण आहेस तो? तू ज्याची प्रतीक्षा करत होतीस ना, तेच मी आहे. म्हणली, प्रभू, मी तर माझी संतान होऊन यायला सांगितलं होतं. तुला देव होऊन यायला कोणी सांगितलं? माणूस होऊन ये, माणूस. देवाने लगेच 4 भुजाच्या 2 भुजा केल्या. आता बघ आई, मी माणूस आहे. आता बघ माझ्याकडे. ते म्हणले, प्रभू, माणूस झाला तर हे बरोबर आहे, परंतु तुम्हाला बाळ व्हायला सांगितलं होतं, काळ व्हायला सांगितलं नाही. त्यांनी म्हणलं, आई, बाळ तुझा बाळ आहे, परंतु मी दुष्टांचा काळ आहे. मी लहान होऊ पुन्हा मोठं होऊ, मला आता दम पडत नाही. आता वेळ राहिला नाही. विनाशाय च दुष्कृताम, मला विनाश करायचा आहे दुष्टांचा. परंतु आईला प्रसन्न करण्यासाठी परमात्मा बाळ झाला आणि विचारलं, आई आता ठीक आहे ना? आईनं सांगितलं की अरे बाळा, आता प्रभू म्हणत नाही. आता काय म्हणाले? बाळा, तू बाळ झालास हे ठीक आहे, परंतु बाळ असं मोठ्या मोठ्या गोष्टी करत नाही, मोठ्या माणसासारखा बोलत नाही, रडत असतं बाळ. तू रड. ते म्हणलं, आई, माझ्यावर अशी काय नौबत आली की मी रडू? तेव्हा भारतीय नारी माता देवकीनं सांगितलं की हे कृष्ण, अरे आपल्या स्वतःवर जेव्हा वेळ येते तेव्हा तर कोणीही रडेल. जेव्हा जेव्हा देशावर, राष्ट्रावर, समाजावर संकट येते त्याच्यासाठी रडणार कोणीतरी पाहिजे. तेव्हा कृष्णानं सांगितलं की आई, तुझं मी आतापर्यंत पूर्ण ऐकलं, पण हे ऐकू शकत नाही. का? तर माझं रडणं ऐकल्यानंतर हे द्वारपाळ सावध होतील, रात्रीची झोपलेली आहेत आणि कंसानं सांगतील, त्याचा तुला त्रास होईल, ते मला मारायला धावून येईल. ठीक आहे म्हणले, मग काय करायचं? काही नाही, इथून लवकर मला पाठवून दे.
कुठं? नंदाच्या घरा माझा नेई गोकुळाला, हा माझा नेई गोकुळाला. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजने गोकुळा, मजने सांगितल्याप्रमाणे ते काम केलं. कृष्णाला गोकुळमध्ये घेऊन गेले. रात्रीची वेळ होती. यमुनेला पूर आलेला होता. यमुनेतून ते कथा तुम्हाला माहिती आहे. पलीकडे कसे गेले, दर्शन दिलं वगैरे वगैरे झालं. आपणाला ते कथा जास्त विस्तारानं सांगायची नाही, त्याच्यातलं सार सांगायचं आहे. गोकुळात गेले, मथुरेमध्ये होते. याचा आध्यात्मिक अर्थ असा आहे सज्जन हो, मथुरा म्हणजे हे सूक्ष्म शरीर आहे. शरीरात एक शरीर आहे आणि गोकुळ म्हणजे स्थूल शरीर आहे. आत असलेला परमात्मा ह्या बाहेरच्या शरीरात त्याची चेतना प्रकट होणे म्हणजे मथुरेचा परमात्मा गोकुळात येणे, असं त्याचं अध्यात्म आहे. सूक्ष्म शरीरातून आपल्या अवयवात इंद्रियामध्ये गोचर होणं, इंद्रियातून प्रगट होणं, त्याची अनुभूती इंद्रियाला होणं म्हणजे गोकुळामध्ये तो आला परमात्मा. आध्यात्मिक विषय, कारण की त्याला काम करायचं होतं. जोपर्यंत ते आपल्या इंद्रियाला त्याची अनुभूती होत नाही तोपर्यंत गोकुळामध्ये सुख होत नाही. इंद्रियाला बघा ना, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की मला सुख केव्हा झालं, जेव्हा डोळे हे इंद्रिय आहेत यांना त्यांची अनुभूती झाली तेव्हा सुख झालं. रूप पाहता लोचनी तेव्हा सुख होते. म्हणून परमात्मा कुठून कुठं आला? मथुरेतून, सूक्ष्म शरीरातून स्थूल शरीरामध्ये लिंग देहामध्ये प्रकट आला. इथं मुलगी जन्माला आली होती, ती तिकडे घेऊन गेली तिला. कुठं? मथुरेमध्ये. माया उपजली तेथे. हे होतं ब्रह्म, ते होती माया. ब्रह्म गेलं गोकुळामध्ये, जिथं भक्ती करतात, नामस्मरण करतात, तिकडे गेले. आणि माया कुठं आली? राक्षसाकडे आली. राक्षसी प्रवृत्तीचा व्यवहार ज्या गावामध्ये आहे, ज्या जीवनामध्ये आहे, तिथं कोण येते? माया येते. आणि जिथं भक्ती प्रधान आहे जीवनामध्ये, तिथं कोण जाते? ब्रह्म गेले. लक्षात आलं ना? ब्रह्म कुठं गेलं, माया कुठं आली? असं बदल होते. सध्या आपल्यापाशी काय आहे, ब्रह्म की माया? जिथं ब्रह्म आहे तिथं नंदाचं राज्य आहे, आणि जिथं माया आहे तिथं कंसाचं राज्य आहे. जिथं आनंद नाही त्याला कंस म्हणतात, आणि जिथं दुःख नाही त्याला नंद म्हणतात. व्याख्यात ध्यान ठेवा. जिथं दुःख नाही त्याला नंद म्हणतात, आणि जिथं आनंद नाही त्याला कंस म्हणतात. तर जिथं आनंद नाही तिथं माया आली. आता मायेचं कार्य वेगळं आणि ब्रह्माचं कार्य वेगळं. ब्रह्म जिथं येते तिथं सुखाचा अंत नाही. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही. बाळकृष्णनंदा घरी आनंदल्या नरनारी. कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा चळकाप सुटला. तिकडं आनंद, तिकडं चळका, दोन क्रिया. तर तुमचं आमचं जीवन मथुरेमध्ये आहे का गोकुळात आहे, ज्याची त्यानं तपासून घ्यायचं. कोणाला कोणी विचारायचं नाही, कुठं पंचांग बघायचं नाही, गरज नाही. समजते आपल्याला समजतं कुठं आहे आपलं जीवन. मायेचं कार्य इकडं. माया म्हणजे
अवगुण वाढत चालले, अत्याचार वाढत चालला, विकृती वाढत चालली, अधर्म वाढत चालला, व्यभिचार, दुराचार, भ्रष्टाचार, अनाचार इत्यादी अनेक दुष्कृत्य वाढत जाणार. कशामुळे? जिथं माया आहे ना. माया कधी धनाच्या रूपानं प्रकट होते, कधी सोन्याच्या रूपानं, कधी कशाच्याच रूपानं, कधी व्यक्तीच्या रूपानं, वेगवेगळं रूप धारण करणारी ती माया. धन संपत्ती, सोनं नाणं, प्रापर्टी हे मायेचं निर्गुण रूप आहे. आणि सुंदर स्त्री, महिला हे मायेचं सगुण रूप आहे. ते निर्गुण रूप आणि हे सगुण रूप आहे. कोणी निर्गुणाची भक्ती करतात, कोणी सगुण. तुझं सगुण म्हणो की निर्गुण, ते नाव हे मायेचं सगुण. सगुण लवकर आकर्षित करते. मनश्चेष्टानींद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षती. कर्षती म्हणजे आकर्षित करणारी माया. माया काय करते की परमात्मापासून जीवाला आपल्याकडे आकर्षित करते ती माया, आहे की नाही. आणि ब्रह्म काय करते? तुका म्हणे छंदे मन मोहिले, आपल्या मनाला आपल्याकडे आकर्षित करते. ते गोविंद आहे. आणि जे आपल्याकडे आकर्षित करते ती माया आहे. प्रकृतिस्थानी कर्षती. हे दोन्हीची एक हे आहे, जिद्द आहे. माया म्हणते की मी देवाकडे जाऊ देणार नाही जीवाला, आणि ब्रह्म म्हणते की हे माझा अंश आहे, मी माझ्याकडेच घेणार. म्हणून मनुष्य जन्म देऊन पाहिलं, ज्ञान देऊन पाहिलं, भारतात जन्म देऊन पाहिला, साधूच्या घरात जन्म देऊन पाहिलं, सत्य करून पाहिलं. हे देवाचे प्रयत्न आहेत. माझा अंश आहे, माझ्याकडे यावं. आणि मायेचा प्रयत्न आहे देवापासून माझ्याकडे यावं. अशा दोघांच्या प्रयत्नामध्ये हे संघर्ष आहे. तो सध्या जास्त ओढ कोणाची आहे? मायेची. जीत कोणाची व्हायली सध्या? ते जीत नाही. आणि जीत जरी असली तरी कल्याण नाही, हे निश्चित. कल्याण नाही. पण इकडे अवगुण, दुर्गुण, पाप, दुष्कृत्य, दुराचार वाढत गेले, आणि इकडं भजन, कीर्तन, सुख, आनंद वाढत गेला गोकुळामध्ये. असा 2 गावामध्ये 2 क्रिया होत गेल्या, वेगवेगळ्या क्रिया घडत गेल्या. तेव्हा भगवान कृष्ण परमात्माने थोडंसं रांगत रंगणे चोरित लोणी धावणी धरी ती गवळणी, तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगणे रंगणात तोम्या देखील असे. असं करीत 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 घरातून अंगणात, नाही अंगणातून गावात कृष्णाने प्रवेश केला. आणि आपले सवंगडी जमावले, मित्रमंडळी जमा केली. कारण की हे कोणाच्याही मागे जाऊन फसलेले होते, आणि कोणाच्या मागे जावं असं संशयात होते. तेव्हा देवानं सांगितलं की संशयात राहू नका, कोणाच्या मागे जाऊ नका, प्रत्यक्ष मी आलो आता. तर काय करा? याल तरी या रे लागे, याल तरी या रे लागे, याल तरी या रे लागे, याल तरी या रे लागे. अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी. याल तरी या रे लागे, माझ्या मागे मागे, माझ्या मागे मागे, माझ्या मागे मागे. याल तरी या रे लागे, अवघे मागे मागे मागे, अवघे माझे मागे मागे, अवघे माझे मागे मागे. कुठेही जाऊ नका, माझ्या मागे या. सर्वधर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज. माझ्याकडे या. शरणागता शरण्ये मीच एको,
भटकलेल्या समाजाला, दिशाहीन झालेल्या समाजाला एक दिशा देण्यासाठी परमात्मा आले. सांगा, एवढ्या दिशा देणारे परमात्मा आले, त्यांनी दिशा दिली, धर्माचं स्थापन केलं आणि शेवटी साऱ्या सृष्टीमध्ये धर्माची स्थापना केली आहे की नाही? आणि वाईट वाटतंय की त्यांच्या घरामध्येच अधर्म सुरू झाला. एकादश स्कंदामध्ये आहे का, घरातलेच माणसं बिघडले. काय वाटलं असेल त्या ज्येष्ठाला. सांब नावाचा पुत्र एका संताची निंदा, एक मजाक, अवहेलना केली. तिथून त्यांची उलटी गिनती सुरू झाली. जी कृष्णाची खानदान ब्रह्मशाप झाला. एरिका नावाचा गवत समुद्राच्या तीरावर मद्यपान करून एकमेकाला मारून मृत्युमुखी पडले. कारण की साऱ्या सृष्टीमध्ये दुष्ट राहिलेच नव्हते आणि यांचं साम्राज्य झाल्यामुळे अभिमान आला होता. कृष्णाला असं वाटलं की आता हेही समाजाला त्रास देणार मी गेल्यानंतर, तर आपल्या हयातीतच यांचा काटा काढून जावा. गावामध्ये संकट निर्माण कसं होईल, तेव्हा एकच युक्ती केली. जोपर्यंत गावामध्ये समाजामध्ये संत आहेत तोपर्यंत विघ्न येऊ शकत नाहीत. म्हणून समस्त साधू संतांना कृष्णाने स्वतः पाठवून दिलं. कोण्या तीर्थाला? पाठवून दिलं. तुम्ही गावात राहू नका. कारण की संत जिथून निघून गेले, संकट वाट पाहत होते की हे संत केव्हा जातील. आता काल्याचा विषय नाही, पण एक प्रसंग आला म्हणून सांगाल. आणि आपले आई वडील सर्वांना सांगितलं की तुम्ही संत मागे मागे तुम्ही निघून जा. काय कारण आहे तर आता काही काळामध्येच हे द्वारका समुद्र गिळून घेणार आहे, बुडून जाणार आहे द्वारका. म्हणून ते द्वारका पाण्यामध्ये आहे, बुडून गेले, सारे संपून गेले. द्वारका एक शून्य होऊन गेली. अमानुष कोणीही माणूस राहिलं नाही, कुठंच कोणी राहिलं नाही, प्राणी नाही, पक्षी नाही, सर्व शून्य होऊन गेले. द्वारका पाण्यात बुडाली. किती दिवस केलं तरी पुन्हा शेवटी त्यांना ते पाहायला मिळालंच. ती परंपरा आहे. असो, मग त्या काळामध्ये आपल्या मागे सर्वांना घेतलं बोलवून. कशासाठी हो? धर्माचं रक्षण करावं, संघटन करावं. युवा संघटन केलं त्यांनी. सनातन धर्माचं रक्षण कसं करता येईल तर त्याच्यामध्ये युवा शक्तीची आवश्यकता आहे. हे जाणून भगवान कृष्णाने युवा शक्तीला संघटित केलं, समस्त पोरांना एकत्रित केलं. त्याच्यामध्ये पेंद्या आहे, सुराम्या आहे, ठीक आहे, वेगवेगळ्या नावाचे लेकर आहेत. सारे जमा झाले, सर्वांना सोबत घेतलं. ते म्हणले नाही कृष्णा, तुझ्या मागे बोलवतोस, परंतु आम्हाला थोडीशी चिंता आहे, आम्हाला थोडीशी भीती वाटते रे. म्हणले कृष्णाने विचारलं काय करू, तुम्हाला कोणती चिंता वाटते? नाही, याच्या पूर्वीच्या जन्मामध्ये आम्ही वानर होतो, तुझ्या मागे फिरलो, खायला मिळालं नाही, 6-6 महिन्याचा उपवास करावा लागला. आणि आता तुझ्या मागे यावं तर अजून किती दिवस उपाशी राहू.
त्यावेळेस देवाने विश्वास दिला त्यांना की आता तसं होऊ देणार नाही. तेव्हा तुम्हाला उपासमार झाला म्हणूनच मी आता कृष्ण अवतार घेऊन आलो. आणि आता काय करणार? आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट. विठोबा आये रो. आज देतो पोटभरी पुरे म्हणाल तो रे. आता पोटभर देणार आहे तुम्हाला. भरोसा दिला, विश्वासात घेतलं आणि काम केलं. पोटभर देण्याचा अर्थ आहे की आत्मसुख दिलं त्यांना, परमात्म सुख मिळालं. त्याच्याशिवाय पोट भरत नाही. संसारानं कधी तृप्ती झाली नाही. आणि होणार नाही. पण त्यांना जे पोट भरायचं दिलं ते संसार दिला नाही, आत्मसुखाची तृप्ती झाली त्यांना. आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी, अशी तृप्ती झाली. त्यांना घेऊन सामाजिक कार्य केलं कृष्णाला. सज्जनो, तुम्हाला सांगण्याचा अभिप्राय असा आहे की हे जे सप्ताह आहे हे कृष्णाच्या नावानं आपण काला करतो, देवाच्या नावानं सप्ताह करतो. का करतो? त्यांनी सामाजिक कार्य केलं म्हणून आपण ते करतो. जोपर्यंत आपणही सामाजिक कार्यामध्ये उतरणार नाही तोपर्यंत आपल्या सप्त्याला काहीही अर्थ नाही. नुसतं सप्ताह दाखवण्यासाठी नको, प्रदर्शन नको, दर्शनासाठी सप्ताह करा. रात्री होऊन गेला विषय, दर्शन प्रदर्शन. म्हणून एक छोटासा प्रयत्न आपण आपल्या परिसरामध्ये बी केलेलंच आहे. महिलांचं रक्षण कसं करावं हे कृष्णानेच शिकवलेलं आहे. 16,000 मुली अपहरण करून घेऊन गेल्या होत्या नरकासुरानं. तेव्हा भगवान कृष्णानं त्या राक्षसाचा वध करून त्या मुली सोडून आणल्या. तेच लक्षात ठेवून आज आपण कृष्णाचे भक्त असाल तर युवतीसाठी, मुलींसाठी काहीतरी काम करा जे कृष्णाला केलं. म्हणून आपण छोटासा प्रयत्न केला. युवतींचं शिबिर, कृष्णाचं कार्य. नुसता काला होत नाही, त्याचे काम करलं तरच परमार्थ होते. काम नाही केलं तर परमार्थ होत नाही. कृष्णानं काय केलं? गायीचं संरक्षण केलं की येणाऱ्या काळामध्ये गायीशिवाय शेती पडीत होऊन जाईल, बंजर भूमी होऊन जाईल, सुपीक जमीन नापीक होऊन जाईल. तर ही सृष्टीमध्ये अन्न उपजणार नाही आणि लोक शेण टाकायच्या जाग्यावर विष टाकतील जमिनीमध्ये आणि शेती खराब करतील. हे कृष्णाला माहीत होतं, म्हणून त्यांनी गायी राखल्या. तरी आपण त्यांचं ऐकलं नाही. ना स्त्रियांसाठी काही करीत नाही आम्ही, ना गायीसाठी काही करत नाही. भक्त कोणाचे? कोणाचे? कृष्णाचे की कंसाचे? जमिनीमध्ये विष घालणारे, गायीचा वध करणारे कंसाचे भक्त आहेत की आम्ही कोण? खाटकाला गायी विकणार. आणि त्या 16,000 मुली जर वाऱ्यावर सोडल्या तर धर्मांतर करतील. विधर्मी लोक त्यांचा स्वीकार करून त्यांची संख्या वाढवतील म्हणून कृष्णाने स्वतः त्याचा स्वीकार केला. तुम्ही आम्ही धर्मांतर होऊ नये याच्यासाठी काय काय करावं? स्त्रियांचा स्वीकार करणेच नाही. अनेक ठिकाणी धर्मांतराविषयी चर्चा होती, फक्त चर्चा होती, प्रयत्न काहीच होत नाही. कोणाचे भक्त आम्ही? जर धर्मांतर होत असेल तर आम्ही भक्त कंसाचे की कृष्णाचे? जर कार्य आणि व्यवहार पाहिलं तर कृष्णाचे भक्त असं आम्हाला ठरवता येणार नाहीच.
तुम्ही माळी घाला, गंध लावा, भजन करा, काही करा, भक्त मात्र कृष्णाचे नाही ठरला. जोपर्यंत सामाजिक कार्य करणार नाही तोपर्यंत ते शक्यच नाही. असे सारे सामाजिक कार्य केले. लक्षात ठेवा, जेव्हा इंद्राचा यज्ञ होता, गोकुळामध्ये इंद्राचा यज्ञ व्हायचा, स्वाहा स्वाहा इंद्राय स्वाहा इदम न मम इंद्राय स्वाहा असं म्हणून कुंटलानं तूप टाकायचे त्या ह्याच्यामध्ये यज्ञकुंडामध्ये आणि ते इंद्राला पोचायचं. ते तेव्हा भगवान कृष्ण जेव्हा गोकुळामध्ये आले तेव्हा इंद्राचा यज्ञ बंद केला त्याने आणि इंद्राची पूजा करणं बंद केलं आणि गोवर्धनाची पूजा करायला. काय अर्थ त्याच्यामागे? गोवर्धन शब्दाचा अर्थ आहे, गो म्हणजे गाय, वर्धन म्हणजे विकास, वाढणे, वृद्धी. गो गाईचा विकास, गाईची संख्या वाढाव, गाईचं दूध वाढाव तर शेती चांगली राहील, हे समाज धष्टपुष्ट राहील. कोणतं दूध प्यायला आपण? आता गाईचं दूध मिळत नाही. कोणाचे भक्त आपण? माळी घालून बी, सप्ते करून बी कोणाचे भक्त आपण? गोवर्धन शब्दाचा अर्थ असा आहे की त्या पर्वतावर जे वृक्ष होते त्याची पूजा केली वृक्षाची, तर लोक हे पूजनीय आहेत वृक्ष म्हणून कोणी तोडणार नाही. वृक्षाचं रक्षण करायचं. वृक्षाती रक्षित हा. आणि मग वृक्षाच्या रक्षणासाठी गोवर्धन पूजा केली. जर वृक्ष सुरक्षित राहतील, पाऊस पडेल, वातावरण शुद्ध राहील, पर्यावरण शुद्ध राहील. त्याच्या पाठीमागं विज्ञान किती आहे लक्षात येत नाही आमच्या. आणि मग वृक्षामुळे पाऊस पडेल, प्रकृती शुद्ध होईल आणि पावसामुळे गवत वाढेल, गवतामुळे गाय चरतील, गायीमुळे शेण होईल, शेणामुळे शेती पिकेल, शेतीमुळे अन्न उपजेल, ठीक आहे. असं आहे. यज्ञासाठी गाईचं दुधाचं, तुपाचं, शेणाचं उपयोग करतात. पवित्र असं शेण आहे. आता सांगा, जोपर्यंत तुम्ही आम्ही वृक्षाचं ध्यान देणार नाही, वृक्षारोपण करणार नाही, वृक्ष संरक्षण करणार नाही, तोपर्यंत तुम्ही आम्ही भक्त कृष्णाचे की कंसाचे? निघाले भक्ती करायला. आता तर ध्यानात घ्या की आम्ही भक्त कोणाचे पहिले ठरवा, पहिले निश्चय करा की आम्ही कोणाचे भक्त. हे शिकवलं त्यांनी, पोरांना सोबत घेतलं आणि हे सारे सामाजिक कार्य केले. आणि तेच आम्ही छोटासा प्रयत्न करीत होतो, तर लोकांच्या लक्षात आलं की महाराजांचं काम हे नसतंय. काय असतंय? गोड गोड बोलायचं आणि काटा काढायचं. याला म्हणतात महाराज. त्यांनी साधा नाही, मोठा महाराज म्हणतात. हे लोकांची मानसिकता आहे. अशा लोकांना घेऊन काय विकास होईल, काय परमार्थ होईल, काय होऊ शकतं? हे सगळं कृष्णानं केलं. हे सगळं महिलांची सुरक्षा, गायीची सुरक्षा, वृक्षांची सुरक्षा हे त्यांनी केलेली. म्हणून संतांनी हे निरूपणात सांगितलं की वृक्षवल्ली हे सगळं केलेलं आहे. हे नवीन काहीच नाही. आणि हे जे स्मशानभूमी आहे, सगळ्यात मोठी स्मशानभूमी या जगामध्ये प्रसिद्ध आणि शुद्ध अशी स्मशानभूमी कोणती आहे? पुरातन काशी आहे. काशी काशी क्षेत्र आहे. स्मशानभूमी पुण्यक्षेत्र आहे. भगवान शंकराचं स्थान आहे. राजा हरिश्चंद्र तिथं त्या स्मशानभूमीमध्ये नोकरी केली त्यांनी एका काळामध्ये. अशी वेळ आली होती, स्वप्नात मी असत्य बोलत नव्हते, स्वप्नामध्ये त्यांनी दान दिलं ते राज्य आणि जागृतीमध्ये उठून खरंच देऊन टाकलं. तेव्हा दरिद्री होऊन गेले, तेव्हा त्यांना तिथं नोकरी करावं लागली.
डोंब्याच्या घरी पाणी व्हावं लागलं. हरिचंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी. मोठमोठ्याने चांगल्याने स्मशानभूमीचं रक्षण केलं होतं की हे भविष्यामध्ये हे स्मशानभूमीचे अपवित्र करतील, स्मशानभूमीला कमी दर्जा देतील, ही काळजी त्यांनी त्या काळामध्ये घेतली होती. शेवटी तेच झालं. कोणी स्मशानभूमीकडे ध्यान देत नाही. काय कशाला कीर्तन करता आणि कशाला भजन करता, कशाला परमार्थन, कशाला सत्य करता. काय आहे या सत्याच्या मागे? अर्थ काय आहे या सत्याच्या मागे? प्रयोजन काय आहे? कुठलंच काय नाही. फक्त कर्मणूक आहे. खिशातले पैसे घालायचे, कर्मणूक करायची, 8 दिवस आलेल्या महाराजाची वाहवा करीत बसायची. ह्याच्याशिवाय पदरात काय नाही. कोणी ध्यान देत नाही. ही सगळी कामं पौराणिक कामं आहेत, सनातन कार्य आहेत. म्हणून सामाजिक कार्याकडे लक्ष द्यायचं. तर हे भगवान कृष्ण परमात्म्याने सवंगड्याला सोबत घेऊन हे कामं केले. मला हे सांगायचं होतं. नुसतं कीर्तन करायचं नव्हतं, कामं करायचे होते. लोकांचं म्हणणं आहे की नुसतं कीर्तनच करा, कामं नको. ठीक आहे, कीर्तनही नको आणि कामही नको, जा. तुम्हाला इच्छा नसेल तर आम्ही काय करणार. तर असं मनामध्ये एक विचार व्यक्त झाले. समाजाकडे पाहून कितीही आपण इकडं आणायला गेलं तरी समाज जास्त जोर तिकडंच आहे, लौकिकाकडेच आहे. ज्याच्यात काय अर्थ नाही असलंच सगळं निरर्थक करणारे लोक आहेत. त्याच्यामुळे आपलंही कल्याण होणार नाही, लोकांचंही होणार नाही, अशी खंत मनामध्ये वाटली. आणि त्याच्यामुळे आता असे स्वर निघालेत की आपण हे आता करू की नको करू, असे स्वर निघत चालले. त्याला इलाज नाही. तरी पण उदास होण्यापेक्षा, निराश होण्यापेक्षा आपल्या सर्वांना विनंती आहे की मी तुमच्या सोबत आहे, परंतु आता कार्यक्रमाची बांधिलकी राहणार नाही. कार्यक्रमाची जी बांधिलकी होती ते आता बंधन ठेवणार नाही. मुक्त राहून काम करा. भेटत जाईन, येत जाईन. सर्वांनी खूप प्रेम दिलेलं आहे, खूप सर्वांनी काम केलेलंच आहे. तरी पण शारीरिक स्वास्थ्य याच्यावर ध्यान देऊन तर विश्रांती घेण्याचा प्रयत्न चालू आहे. म्हणून अनेक गावातून आलेले असतील आणि प्रत्येक गावातच माझा कार्यक्रम असतोच. तर एक वेळेस त्या गावात जायचं, आता भेट द्यायचं, सांगायचं, थोडं विश्रांतीकडे आता द्यायचं. हे सांगायला नको होतं, परंतु अचानक कोणाचा घात करू नये. त्याच्यामुळे सांगण्यासाठी विवश व्हावं लागलं. असं सांगायला बी ते नकोच वाटते, परंतु सांगण्यासारखी गोष्ट झाली ना, पण ते विवश व्हावं लागलं. असं इशारा काफी, जास्त बोलणे नको. अजून काही पर्याय काढू आपण त्याच्यामध्ये वेगळा, याच्यामुळे माझं स्वास्थ्यही ठीक राहील आणि समाजाचा संपर्कही टिकून राहील. असा दुसरा मार्ग काही शोधून काढू. ठीक आहे ना. पण असं आता बांधिलकी आता नको आहे. जसं शक्य होईल तसं बघू. तर भगवान कृष्ण परमात्म्याने हे सगळं सामाजिक कार्य केलं, सोबत घेऊन फिरले, सर्वांना सांगत गेले आणि जात आपल्या सोबत घेऊन त्यांना पौष्टिक आहार खायला दिला. शाखाहार कसा असतो हे त्यांना सांगून पुष्टी, तुष्टी, संतुष्टी ज्याच्यामुळे मिळते असा सात्विक आहार तुम्ही घ्या. म्हणून दही, दूध, तूप, लोणी इत्यादी आहार
आहाराचं महत्त्व सांगितलं, कारण की त्याच्यामुळे बी गायीचं संरक्षण होईल. हे सगळं कृष्णानं केलेलं आहे. सज्जनो, पुन्हा ध्यान ठेवा की सामाजिक कार्य जर तुम्ही करत नसाल तर हे परमार्थाला काही अर्थ नाही, उपयोग नाही परमार्थाचा. तर ज्या घरामध्ये ते खायला जात होते लोणी, तूप, दही, हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला. हळूहळू चलायचं म्हणजे अनुशासन दिलं त्यांना. काम करण्यामध्ये काम करायचं असेल तर अनुशासनाची गरज आहे. आपलं काय होते की काम कमी आणि बोलणं. मग कृष्णाने सांगितलं कोणी कोणाशी न बोला. काही एखादी काम काढलं ते काम तिकडंच राहतं आणि त्याच्यावर चर्चाच मोठी होते आणि ते काम बिघडून झालं. तर हळूहळू चला, अनुशासनात जीवन चला, काम करणाऱ्याने. कोणी कोणाशी न बोला. तुका म्हणे सांडा घाटे, त्याने नका भरू पोटे. पुन्हा इशारा केला की सार काय आहे याचा स्वीकार करा. या सृष्टीमध्ये, जगामध्ये आसार काय आहे याच्यामध्ये गुंतू नका. ते खाऊन पोट भरू नका. सारासाराचा विचार करावा समाजांनी, असं तुकोबारायांनी शेवटच्या चरणामध्ये सांगितलं. आणि असं